अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांच्या संगमाजवळचे हे पुरातन शिव मंदिर सुबक, सुंदर आणि सुस्थितीत मंदिराचे स्थापत्य शिल्पकला बघणाऱ्याला अचंबित करून टाकतात. नमस्कार, मी सुयश वैद्य आणि आजचा एपिसोड असणार आहे या पुरातन कर्णेश्वर मंदिरावर. संगमेश्वरपासून साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावरती कसबा आहे आणि या कसब्यातच कर्णेश्वराचे मंदिर आहे. कसबा हा पारसी शब्द आहे आणि त्याचे मराठीत अर्थ वस्ती असा आहे. कोकणातील वाड्यांमध्ये घरं अशी विखुरलेली असतात, पण कसब्यात घरं एका आळीत तुम्हाला दिसतील. बहुतेक घरं लाकडी आणि मातीच्या बांधकामाची होती. याच गावात छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं. येथे असा संभाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे. इथून थोडं पुढं आल्यानंतर काही अंतरावरच कर्णेश्वराचे मंदिर आहे. सर्वप्रथम आपण आधी अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांचा संगम बघायला जाऊ. पुढे थोड्या अंतरावरती आल्यानंतर मंदिराच्या शेजारूनच खालच्या साईडला रस्ता जातो. तिथे एक पूल लागेल. तो पूल म्हणजेच अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांचा संगम होण्याचं ठिकाण आहे. तिथून पुन्हा वरती आलो आणि मग कर्णेश्वराच्या मंदिराकडे वळलो. हे समोर कर्णेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात शिरल्याबरोबरच अगदी जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं. कर्णेश्वर मंदिर राजा कर्ण याने बांधले असे म्हणतात. जो चालुक्य घराण्याचा राजा होता. काळ्या दगडात हे मंदिर बांधलंय. इतक्या काळानंतरही मंदिर अजून सुस्थितीत आहे. मंदिर 26 मीटर लांब आणि 23 मीटर रुंद आहे आणि 1.5 मीटर उंचीच्या जोतावर ते वसलेलं आहे. पहिल्यांदा आलो गणपती मंदिराच्या दिशेने. मध्ये गणपतीची मूर्ती आहे आणि बाजूलाच विठ्ठल, रखुमाई, गणपती त्यांच्या दगडात कोरलेल्या छोट्या सुंदर मूर्त्या आहेत. कर्णेश्वराय नमः. आता आपण कर्णेश्वर मंदिराकडे वळू. मंदिर पुरातन आहे. शिवाय या मंदिरावर केलेलं कोरीव काम, शिल्पकला अप्रतिम आहेत. बाहेरील बाजूस बऱ्याच देवदेवता, यक्ष, यक्षिणी, किन्नर, नृत्यांगणांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेश केला. प्रवेशद्वाराच्या चौकटी शिल्पकलेनं आणि कोरीव कामाने अलंकृत केलेल्या दिसतात. एकही जागा बिना नक्षीची दिसतच नाही. या मूर्त्यांमधली नजाकत खूपच कमालीची आहे. किती रेखीव काम केलेलं आहे. कोणती हत्यारं वापरली असतील, काय साधनं असतील त्यावेळेला, हे कोरीव काम त्यांनी कशा पद्धतीने केलंय हे आपण अनुभवत आहोत. इतक्या छोट्या छोट्या नक्षी, त्यावरती देवी देवतांचे
कोरीव काम त्यावरती केलेलं आहे. खूप सुंदर असं कोरीव काम बघत असताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते. खरोखर मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होतात की हे कसं बनवलं असेल, कसं कोरलं असेल. याची उत्तरं आपल्याला मिळणं फारच कठीण आहे. जसजसे हे खांब आहेत, त्या खांबांवरती देखील आपल्याला मूर्त्या दिसतील. श्री गणेशांची मूर्ती आहे, वरती झुंबर देखील आहे. येथे देवीची देखील मूर्ती आपल्याला दिसते. खांबांवरती किती कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. अगदी नेत्रदीपक आहे. कोरीव काम पायऱ्यांवरती देखील कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपल्याला दिसतंय. नाजूक कलाकुसर केलेली आपल्याला दिसत आहे. आत गेल्यावर 4 खांबांच्या मध्ये नंदी दिसतो आणि खांबांच्या वर कोपऱ्यावर नृसिंह, सरस्वती, गणपती अशा देवदेवता कोरलेल्या दिसतात. हे 4ही खांब आहेत. या खांबांवरती देवी देवता कोरलेल्या आहेत. नृसिंह, सरस्वती, गणपती अशा देवी देवतांच्या मूर्त्या या 4ही खांबांवरती कोरलेल्या आहेत. आतमध्ये गेल्यानंतर पूर्णपणे शांतता वाटते. चांदोर पावस. आत गाभाऱ्यात कर्णेश्वराची पिंड आहे. सकाळच्या वेळी सूर्यकिरण थेट पिंडीवरती येतात. आत गाभाऱ्यामध्ये कर्णेश्वराची पिंड आहे. देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख, शांती, समृद्धी, आनंद लाभून दे. जे काही तुमच्या मनात इच्छा आहेत, मनोकामना आहेत, संकल्पना आहेत ते पूर्ण करा. अडीअडचणी दूर करा. असे सेवा करून घ्या. कृपा दृष्टी ठेवा. ओम नमः पार्वती पदे हर महादेव. गुरुदेव दत्त. दक्षिण मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हात हातोड आणि छनिन तयार केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. आज पार्वती माता आहे, शिव आहे, शिव पार्वती आहे. हा पंचकळस आहे, तुम्ही पूजा केला तो. असे 5 ठिकाणी 5 कळस आहेत, घागरी आहेत त्या, आणि 5व्या कळसावरती शिव पार्वती आहे म्हणून इथे पूजा करायची. अशी 5 ठिकाणी 5 घागरी आहेत. हे बघा, शंखांच्या कळ्या बनवल्यात म्हणून आपल्या घरातले देवारातले शंख वाजतात, झाडावरच्या कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. म्हणून व्यवहारामध्ये शंखाने संशय घ्यायचा नसतो. शंख वाजतात, कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. ते ब्रह्मदेव आहेत, पलीकडे सूर्यदेव आहे. म्हणून ह्याच मंदिरला ही गंगा जाते, पूजेचं पाणी जातं, तिथे मगर आहे आणि मगरीवरती मंदिर आहे. म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. नंतर संपूर्ण प्रदक्षिणा घालायची, पलीकडे सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात. ही पूर्व दिशा आहे. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे. डोक्यावरती 12 राशी आहे. 12 राशी सूर्याभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवांना 12 राशींचा राजा म्हणतात. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत, त्यांना संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते ना, तेव्हा धनुर्विद्या घ्यायला या इकडे. पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा धनुर्विद्या घ्यायला परशुराम होते. आणि म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत, परशुराम भूमी, सह्यागिरी, सह्याद्री म्हणतात. आणि परशुरामानं पांडवांना सांगितलं होतं, 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधवते. मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जातमाता देवी आहे. ती पाठ होण्यापूर्वी कोंबड्याची पण ओरडली. पांडवांना वाटलं पाठ झाली, ताटावर जेवले, ताटं उलटी ठेवली, नंतर निघून गेले. ती बघा 5 ठिकाणी 5 पांडवांची 5 ताट आहेत.
ती गोल आहेत ना, ती ताट आहेत ती कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं, मंदिराचे कळस राहिले. हे बघा वरचे कळस राहिले. ते जर कळस झाले असते तर इथे प्रतिकाशी झाली असती. ती हो नाही, आपलं महत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून जापनाच्या देवीना पाठ होण्यापूर्वीच कोंबड्याची पण खोटं ओरडली, कारण तिचं सत्व कमी होईल, तिचं महत्व कमी होईल. म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही, हे कळस झाली नाहीत. हे जर कळस झाले असते तर इथे प्रतिकाशी झाली असती. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की खाली संगमेश्वर मंदिर आहे ना, तिथं 3 नद्यांचा संगम आहे. इथून 5 मिनिटावर आहे पुलाच्या डाव्या साईडला. अलकनंदा, वरुण आणि शास्त्री 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वर हे आहे. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि या मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता, आता नाही आहे. आणि तिथे सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडुबुद्रुक तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्रायणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी आहे. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ, तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर, ते हे संगमेश्वर. नंतर बघा संगमेश्वर. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, उंच पहाड आहे. पहाड मध्ये गुहा आहे, गुहेमध्ये जिवंत नाग आहे, धबधबा आहे. 800 फुटावरून पाणी पडतं. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे, शांत वातावरण आहे आणि कैलासपतीचं दर्शन मिळतं. हस्तकलेचा आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट मन असलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. नमस् पार्वती पदे हर हर महादेव. गुरुदेव दक्ष. पूर्ण माहिती ऐकली आणि त्याचे महत्त्व देखील संपूर्णपणे कळले. थोडं बाहेर आलो आणि वरती बघितलं तर दगडात कोरलेलं सुंदर असं झुंबर दिसलं. नाजूक कला कुसर केलेलं दिसतं. या मंदिरातील बारीक सारीक गोष्टी नोटीस करण्यात वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही. चला मग तर आपण या कर्णेश्वर मंदिराला पूर्णपणे प्रदक्षिणा घालू आणि त्यावरील कोरीव काम देखील सहजतेने आपल्याला बघायला मिळेल. मी अगदी सावकाशपणे ते सर्व काही पाहत हा व्हिडिओ बनवलेला आहे. थोडा वेळ जास्त गेलाय, पण समाधान त्यापेक्षा कैक पटीने मला मिळालंय. विचारांची मालिका सुरू होते. मंदिर कसं बांधलं असेल, काय अवजारं वापरली असतील, खरंच किमान एकदा तरी मंदिर अनुभवायला यायलाच हवं. यामधील नक्षी, गणेश, देवी देवतांच्या कोरलेल्या सर्व काही मूर्त्या पाहताना, त्यावरील नक्षी पाहताना मन भारावून जातं. हे एका मगरीवरती वसलेलं आहे, त्यामुळे याला आपण पूर्ण प्रदक्षिणा घालू शकतो. इतर शंकराच्या मंदिरांमध्ये आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा घालता येत नाही. पण या कर्णेश्वराच्या मंदिराला आपण पूर्ण गोल प्रदक्षिणा घालू शकतो. हे मगरीचं तोंड आहे. ती व्यवस्थित दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय. कर्णेश्वराय नमः.
मी बनवलेला हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अजूनही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून मला प्रोत्साहन द्या. मी नक्कीच या रिलेटेड चांगले व्हिडिओज बनवून या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करेन.